आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार प्रियांका चोप्रा यांच्यावर आरोप आहे की या सगळ्यात ग्लॅमरस चोर आहेत. काही काळापर्यंत तर तुमचं नाव त्या लोकांमध्ये समाविष्ट होतं जे सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स देत आहेत. अजूनही आहे सर. आता तर मी ऐकलंय की इन्कम टॅक्स वाले सकाळ सकाळ तुमच्या घरी आले होते रेट टाकण्यासाठी. आणि मी ऐकले की ते सगळ्यात मोठ्या स्टार सोबतच होतं असं, तर मी खूपच फ्लॅटर झाले होते. अच्छा, तुम्हाला वाटलं की जर इन्कम टॅक्स वाले आले नसते तर वाटलं असतं की कदाचित त्यांनीच मला असं सांगितलं इनफॅक्ट. पण जी काही चोरीची तक्रार आहे या आरोपाबद्दल मला सांगायला आवडेल, असं काही सिद्ध झालेलं नाहीये आणि खूप सारे रूमर्स असे आलेत की जे खूप अवास्तव आणि चुकीचे होते, ज्यांच्याबद्दल मी खूपच अपसेट होते. मी कधीही या गोष्टीला नाकारलं नाही या गोष्टीला की हो रेड झालीये किंवा मला या गोष्टीमुळे लाजिरवाणं वाटलंय, अजिबात नाही. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक खूपच रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट आहे आणि त्यांचं काम ते करतात तर ते आले असतील तर स्पष्टच आहे. आतापर्यंत मी नेहमीच वन ऑफ द फ्यू हायेस्ट टॅक्स पेयर्स राहिले आणि मी खूपच अभिमान बाळगते या गोष्टी. पेपरमध्ये वाचलं की 6 कोटी कॅश सर, 6 कोटी कॅश. कॅश सर, चुकीचं नका बोलू. 6 कोटी कॅश माझ्या मॅट्रेसच्या खाली सापडले, एका हा. पेपरने सांगितलंय. इतकी कॅश तर आणि इतक्या नोटा मी आयुष्यात एकत्र नाही किती पाहिल्या. होते? 6 कोटी कॅश म्हटलं गेलं 6 सर. करोड कॅश म्हटले होते हो. ना. चला 6 करोड नव्हते, किती करोड होते? माझ्या घरात काहीच पैसे सापडले नाहीत. अच्छा, मला वाटलं तुम्हाला वाटत असेल 6 करोड कमी होतील, 60 करोड म्हणाले असते तर. ऍटलीस्ट 10 तर म्हणायला पाहिजे होते ना. म्हणजे थोडं रिस्पेक्ट ठेवायला होता ना. आणि दरवाजा कोणी उघडला होता इन्कम टॅक्स वाल्यांसाठी? सर युजली आपल्या घरात जे मदत करतात तेच दरवाजा उघडतात आणि माझी मेड रंजित तुमच्या आहे. मेडचा चेहरा शाहिद कपूरशी मिळतो का? मला असं वाटतंय. मला वाटतं ज्या न्यूजपेपरने त्याबद्दल लिहिलं होतं ते नक्कीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत माझ्या घरी आले असतील, त्यामुळे त्यांनी पाहिलं असेल की कोणी दरवाजा उघडलाय. आपण आता सगळे हसतोय, मस्करी करतोय, पण ही गोष्ट खूप चीप आहे आणि मला वाटतं ज्या मुली इथे बसल्या असतील त्या समजू शकतील की मला कसं वाटत असेल आणि चुकीचं आहे जर तुमच्याजवळ कुठलाही पुरावा नाहीये आणि कधी असं झालंच नाहीये. तुम्ही कुठल्याही निरर्थक अफवांवर एक फ्रंट पेज न्यूज किंवा एक हेडलाईन टिकर बनवता. ही गोष्ट पूर्णपणे विसरून की तुम्ही एखाद्या मुलीबद्दल काय चर्चा करतायत आणि मी पण कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही गोष्ट अगदी चुकीची आहे की तुमची इतकी चीप बातमी तीही ज्या पद्धतीने तुम्ही सादर केली आणि ती लिहिली, तर आता आपण सगळ्या ह्या गोष्टीवर हसतोय, पण ही गोष्ट विसरून की माझी ही अब्रू आहे आणि मी एक मुलगी आहे. तर आय डिडंट टेक दिस व्हेरी काइंडली. जेव्हा तुम्ही कमिनीमध्ये शूटिंग करत होता तर कोणत्या सीन मध्ये जर शाहिद कपूरला रडायचं असेल तर तुम्हालाही रडायला यायचं? ऍक्च्युली शाहिद कपूर माझ्या मते खूप अप्रतिम ऍक्टर आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये असं फक्त 3दा झालंय. एक होता कमिनीचा इंटरव्हल सीन, जेव्हा गुड्डूचं कॅरेक्टर रडत होतं. मी माझी लाईन विसरले. हा सीन खूप चांगल्या प्रकारे करत होते आणि मला 2 सेकंदानंतर आठवलं की मला काय बोलायचं होतं, कारण एक त्यांचा मोनोलॉग होता जिथे ते रडत रडत बोलतात की तुमने धोखा क्यों दिया मुझे, मैं हकलाता हूं तो तुम क्यों प्रिटेंड कर रही थी, तुम हकलाती हो. जर तुम्ही फिल्म पाहिली असेल तर इफ यू ऑल रिमेंबर दॅट सीन, ही डिड इट व्हेरी व्हेरी वेल. तर जेव्हा मी समोर होते ॲज अन ॲक्टर, मी अगदीच विसरून गेले होते की माझं हे वाक्य, बिकॉज आय गॉट रिअली स्टक इन टू हिज परफॉर्मन्स. हे पहिल्यांदा शाहिद सोबत झालं, दुसऱ्यांदा शाहरुख सोबत झालं डॉनमध्ये. त्यांना आमचा फाईट सिक्वेन्स चालू होता, माझा गळा पकडून ते बोलायला जात होते काहीतरी आणि आय फॉरगॉट माय लाईन. मी इतके घाबरले एकदमच. आणि तिसऱ्यांदा ऋतिक सोबत क्रिशमध्ये झालं होतं. एका सीनमध्ये त्याचा परफॉर्मन्स बघून मी इतकी मेस्मराइज झाले होते की आय फॉरगॉट. त्यामुळे जिथे रडण्याचा विषय येतो, नाही, मला वाटतं मी खूप प्रशंसा करते शाहिदची ॲज अन ॲक्टर. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, हा मॅडम, तुम्ही आता सरांनी सांगितलं होतं की तुम्ही बरेलीच्या राहणारे आहात. आधी मला हे क्लिअर करा, तुम्ही बरेलीचे आहात का पंजाबचे आहात? माझ्या आयुष्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. मी जर तुम्हाला सांगू, एक्सप्लेन करते. माझे आजी आजोबा अंबालाचे आहेत. माझे पेरेंट्स, माझे बाबा आणि माझ्या बाबांची पूर्ण फॅमिली अंबालाची आहे. आजही तिथेच राहतात माझे काका काकी. बरेलीमध्ये मी मोठी झाले कारण माझे बाबा आर्मीमध्ये होते. तर आमची पोस्टिंग तिकडे झाली होती. तिथे मी 8 वर्षांपर्यंत जवळपास राहिले. माझ्या आईचा जन्म मद्रासमध्ये झालाय, पण मोठी झाली झारखंडमध्ये, जमशेदपूरमध्ये.
जमशेदपूरमध्ये मी जन्माला आले आणि माझे आजोबा काश्मीरमधून आहेत, आजी केरळमधून आहेत. तुम्हीच सांगा मी कुठून आले. हा मग मॅडम जर नॅशनल इंटिग्रेशन कोणामध्ये असेल तर प्रियांका चोप्राच्या अगदी कुटुंबामध्ये. बरोबर. म्हणूनच मिस इंडिया बनवलं होतं आणि माझी शाळा अमेरिकेत होती, त्यामुळे मिस वर्ल्ड. सिम्पल. मॅडम मग तुम्हाला पंजाबी नाही म्हटलं पाहिजे, कारण मग माझं नाव जर कारण चोपडा पंजाबचा आहे राहणारा पंजाबी असतो आणि बरेलीचा राहणारा मिस बरेली तर नसतो मी ना. जर मुंबईमध्ये राहते तर मी आता मिस मुंबईयन झाले ना. मग नाही नाही मॅम, तुम्ही पंजाबमध्ये नाही राहता, तुम्ही पंजाबी नाही आहात. नाही 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 नाही. मला वाटतं यांचा जो प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये तो असा आहे की तुमची खूप लहान बुद्धी आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कळत नाहीये की जर माझ्या आत इतक्या सगळ्या नॅशनॅलिटीज आहेत आणि माझे बाबा पंजाबचे आहेत, मी इतका गर्व बाळगते या गोष्टीचा की मी पंजाबी आहे आणि माझं नाव चोपडा आहे. मॅम, मी तुमची फिल्म पाहिली आहे, मुझसे शादी करोगी. मॅम, त्यातलं एक गाणं ऐकवा ना. गाणं ऐकू आपकी अदालतमध्ये? प्रियांकाजी, मी ऐकलंय की खूप छान गाता तुम्ही. हॅलो, तुम्ही अगदी योग्य ऐकलं. कोणतंही गाणं मॅम. बरं, मी मग डार्लिंग म्हणू? हो, lines? चालेल ना, चालेल. तुम्ही सगळे जॉईन कराल? डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो, बेकैफ है बहारा बेचैन जाने यारा, बुलबुलों को अभी इंतजार करने दो, डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो. जर तुम्हाला संधी मिळाली खऱ्या आयुष्यामध्ये एक खून माफ, तर कोणाचा मर्डर कराल तुम्ही? तुम्हाला नक्की हा प्रश्न विचारायचा आहे हो. मला? नक्की तुमचा.